रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत तसेच सोलापूर व साऊथकडील महत्त्वाचं कांदा मार्केट बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 25 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरामध्ये नेमका काय बदल झालेला आहे याचं सविस्तर विश्लेषण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा जॉईन करायचा आहे. तर पाहूयात आजची परिस्थिती नेमकी काय आहे. तर मित्रांनो आज पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याची आवक वाढलेली आहे. 922 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये पिंपळगाव, बसवंत येथे झाला. 2500 रुपयापासून 5030 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव, बसवंत येथे आज कांदे विकले. तर सरासरी मोठे साईज कांदे 4300 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 43 रुपये किलोपर्यंत आज सरासरी कांदा पिंपळगाव, बसवंत येथे विकलेला आहे. तर गोल्टीचे बाजारभाव 700 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर सरासरी गोल्टीचे भाव 3200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 32 रुपये किलोपर्यंत गोल्टी सरासरी आज पिंपळगाव, बसवंत येथे विकलेली आहे. तर मित्रांनो पिंपळगाव, बसवंत येथे आज कांद्याचे बाजारभाव आपण जर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पाहिले तर मोठे साईज कांद्याचे भाव सरासरीमध्ये किलोमागे 2 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर छोट्या कांद्याचे बाजारभाव किलोमागे 4 रुपयांनी आज मार्केट पिंपळगाव, बसवंत येथे कमी झालेलं आहे. आणि याचं मार्केट कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे आज वाढलेली आवक. त्यानंतर जो काही नाफेडचा कांदा हा सध्या कांदा एक्सप्रेसद्वारे मोठ्या शहरामध्ये जाणार आहे त्याचीही काही अफवा असे 2 कारणास्तव आज पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचे दर आपल्याला कमी झालेले दिसून येत आहेत. मित्रांनो कांद्याची आवक वाढणं हे एक महत्त्वाचं कारण कांद्याचे दर तिथे कमी होण्यासाठी आहे. कारण आता आपण सोलापूरची परिस्थिती पाहूयात. सोलापूर येथे 180 गाड्या आज होत्या विक्रीसाठी. एक्स्ट्रा सुपर कांद्याचे काही लॉट 4700 ते 4800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग कांदा 4400 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 4200 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3900 ते 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 3700 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डिस्कलर कांदा 3500 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन व्हाईट कांदाची एक गाडी आली होती 4500 रुपयापासून 5100 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव त्याला आज सोलापुरात निघालेले आहेत. मित्रांनो सोलापुरात आज कांद्याचा दर कमी वगैरे झालेला नाही. तसेच बेंगलोर येथेही आज 42,320 गोण्यांची आवक होती. महाराष्ट्रातील कांद्याचे काही लॉट 4600 4800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 4400 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल कांदा 4000 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 3000 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा माल 2000 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3000 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचा विजयपुराचा जुना कांदा 3500 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 11000 प्लस गोण्याची आवक होती त्याचे 1-2 लॉट 4200 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डी गोल्डा 3500 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत. मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याच्या भावात कसलाही बदल आज झालेला नाही. नाशिक जिल्हा जर सोडला आणि उत्तरेकडील इंदोर मंडी हे मार्केट सोडलं तर आज इतर ठिकाणी कांद्याचे दर कमी वगैरे झालेले नाहीत. परंतु नाशिक जिल्ह्यात कांद्याची आवक काही ठिकाणी आज वाढलेली आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर आपल्याला कमी झालेले दिसून येत आहेत. तर मित्रांनो आपण कोणत्या मार्केटमध्ये आहात त्या मार्केटमधील परिस्थिती टाकायची आहे. काय नेमका भाव निघालेला आहे, प्लस मायनस मार्केट काय झालेलं आहे तीही माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.